मवियात भावी मुख्यमंत्री पदावरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळतेय। त्यातच या वादात महिला मुख्यमंत्री पदाचीही भर पडली आहे। त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केलंय। पाहूयात। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल, त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष, मेरे लिए कोई मायने नहीं रखता। उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील हे महाविकास आघाडीकडून भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना यामध्ये आता खासदार सुप्रिया सुळेंच्या नावाची भर पडली आहे। भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंचे बारामतीमध्ये बॅनर झळकले आहेत। विशेष म्हणजे राष्ट्रवादीला पदाचं मोह नाही अशी भूमिका घेणाऱ्या सुळेंनी आता मुख्यमंत्री पदाबाबत सूचक विधान केलंय। आम्ही चेहऱ्यात अडकतच नाही। आम्हाला महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आलो। त्याच्यामुळे पदामध्ये आम्ही अडकत बसत नाही। तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेला पण बघा, सगळ्यात कमी सीट आम्ही घेतली, कारण का आम्हाला आघाडी आणि मायबाप जनतेची सेवा करण्यामध्ये रस। एकतर कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे। त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष, मेरे लिए कोई मायने नहीं रखता। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महिला मुख्यमंत्री पदाचा मुद्दा छेडला। विशेष म्हणजे त्यांनी उघडपणे सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं। त्यानंतर महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे। महाविकास आघाडीकडून महिला मुख्यमंत्री पदासाठी चर्चेतली नावं: सुप्रिया सुळे, शरद पवारांची राष्ट्रवादी, रश्मी ठाकरे, ठाकरेंची शिवसेना, यशोमती ठाकूर, काँग्रेस। दिल्लीच्या मुख्यमंत्री महिला तुम्हाला त्याचा आनंद आहे का? तर तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आनंद होईल का? तर ऑब्व्हियसली मी महिला लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्रात, मला आनंद का होणार नाही? मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं सगळ्या पक्षामध्ये सक्षम महिला आहेत। काही पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्या स्वतःच त्यांच्या पक्षाला चालवतात, नेता महिला आहेत। जसं सुप्रिया त्यांचे वडील आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे। रश्मी त्यांच्या बाबतीत त्यांचा स्वतःचा पक्ष आहे। आमच्याकडे मोठे 4-5 महिला आहेत ज्या चांगल्या तऱ्हेने 4-4, 5-5 वेळा निवडून येतात, 3-3 वेळा निवडून येतात। अशा महिलांना संधी मिळाली तर काय चुकीचं आहे? सक्षम तर नक्कीच या दोन नेत्या आहेत, ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आहेत, ठाकरेताई आहेत। पण शेवटी या दोघींना सुद्धा आपण विचारलं की आजची परिस्थिती काय, तुम्ही इच्छुक आहात का? त्या बोलतील की आज महाराष्ट्र धर्माचा लढा महत्वाचा आहे, पदाचा नाही। हेच तुम्हाला त्या दोघींकडनं ऐकू येईल। त्यामुळे कुणी प्रशंसा करत असेल तर स्वागतच आहे, पण आज पदापेक्षा महाराष्ट्राचं हित जास्त महत्वाचं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरल्यास सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी सध्या चर्चा आहे। विशेष म्हणजे शरद पवार यंदा नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवणार आहेत। त्यामुळे जे पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचतील अशा आमदारांचं सुप्रिया सुळेंना समर्थनही मिळू शकतं। विशेष म्हणजे अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानं सुप्रिया सुळेंचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे। सारा महाराष्ट्र साहेब तुमच्याकडे आशेने पाहतोय। जयंत पाटील साहेब, आमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? बॅनर सगळेच आपापले पक्ष लावतात, आपापल्या समर्थकांचे बॅनर लावत असतात, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। हे 100% होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार। मुख्यमंत्री कोण होईल हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि तो निर्णय घेतील। विधानसभेला सामोरं जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती। मात्र ज्यांची अधिक जागा त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। पण या चर्चा सुरू असताना जर सर्वात शांत कोणी असेल तर ते शरद पवार। मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असली तरी शरद पवारांनी ठोस भूमिका मांडलेली नाहीये। आधी महायुतीची सत्ता घालवू आणि मगच मुख्यमंत्री ठरवू असं पवार बोलतायत। त्यामुळे शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चाललंय? निकालानंतर सुप्रिया सुळेंना हुकुमाचा इक्का म्हणून बाहेर काढणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तुषार झरेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।